ते म्हणतात ना, बाकी सगळी नाती आपल्याला रक्ताने मिळतात, मात्र मैत्री हे एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसूनही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त काळजाच्या जवळचं असतं. मात्र याच मैत्रीच्या गप्पा नाशिकमध्ये एका तरुणासाठी शेवटच्या ठरल्या. त्याला तर कुठं माहीत होतं ही सिगारेट त्याची शेवटची सिगारेट ठरली. त्याला कुठं माहीत होतं या मैत्रीच्या गप्पा शेवटच्या गप्पा ठरल्या. कारण काही क्षणात त्याच्यावर चॉपरनं वार झाले, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. दवाखान्यात नेला, मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला. हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्राला हादरवून सोडणार. कुठलं आहे हे प्रकरण? असं धक्कादायक घडलं तरी काय की ज्यामुळं मर्डर झाला? पाहूयात या व्हिडिओत. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी. मैत्रीच्या गप्पा ठरल्या शेवटच्या, सिगारेट न दिल्याचा राग जीवावर घेतला, अशा हेडलाईन्स आज प्रत्येक न्यूजपेपरमध्ये बघायला मिळाल्या. अनेक TV चॅनल्स, YouTube चॅनल्सवर बघायला मिळाल्या. मात्र या हेडलाईनच्या पलीकडे दडलेली कहाणी आणखी हृदयद्रावक आणि संतापजनक. नाशिकची ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. नाशिकच्या पंचवटी परिसरात अवघ्या एका सिगारेटसाठी एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे केवळ नाशिक शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. किरकोळ वादातून एका हसत्या खेळत्या तरुणाचा बळी गेल्यानं समाजात हिंसेची प्रवृत्ती किती भयानक पद्धतीने वाढतीये याचं विदारक चित्र समोर आलंय. ही धक्कादायक घटना 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली. नाशिकमधील पंचवटी हा तसा गजबजलेला परिसर, मात्र पेठ रोडवरील नवनाथ नगर भागात त्या रात्री रक्ताचा सडा पडला. राहुल कृष्णा राऊत हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. दिवसाचा थकवा घालवण्यासाठी आणि मित्रांशी संवाद साधण्यासाठी जमलेल्या या तरुणांना कल्पनाही नव्हती की त्यांची शेवटची भेट असेल. राहुल आणि त्याचे मित्र तिथं सिगारेट ओढत असतानाच त्या ठिकाणी रोहित दास आहेर नावाचा संशयित आला. रोहित दासनं राहुलकडे सिगारेटची मागणी केली, मात्र राहुलनं त्याला सिगारेट देण्यास नकार दिला. हा नकार रोहित दासच्या इतक्या जिवारी लागला की त्याचा राग अनावर झाला. सिगारेट सारख्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणातच इतका विकोपाला गेला की तिथं आरडाओरडा सुरू झाला. राहुल आणि त्याच्या मित्रांना वाटलं होतं की हा केवळ शाब्दिक वाद आहे, मात्र रोहिदासच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. रागाच्या भरात आणि हिंसक प्रवृत्तीतून त्यानं आपल्याकडे असलेला धारदार चॉपर काढला आणि राहुलवर मागून अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की राहुलला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. रोहित दासनं चॉपरनं राहुलच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला पाहून त्याचे मित्र आणि परिसरातील नागरिक धावून आले, मात्र तोपर्यंत आरोपीनं तिथून पळ काढला होता. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीनं नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवानं उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय, तिथल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवलेत. राहुल राऊत हा तरुण आपल्या कुटुंबाचा मोठा आधार होता. त्याच्या अशा जाण्यानं राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरातील नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला. एका सिगारेटसाठी कोणाचा जीव कसा घेतला जाऊ शकतो असा संतप्त सवाल नागरिक विचारतात. नाशिक शहरात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. किरकोळ वादातून कोयता किंवा चॉपरसारख्या हत्यारांचा वापर करून हल्ले करण्याचं प्रमाण वाढल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून रोहिदास आहेर याच्या शोधासाठी विविध पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. परिसरातील CCTV फुटेज देखील तपासलं जात आहे, जेणेकरून आरोपीच्या पलायनाचा मार्ग स्पष्ट होईल. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलं. विशेषतः तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि किरकोळ कारणावरून येणारा टोकाचा राग हे सामाजिक चिंतेचे विषय बनले. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरली. राहुलच्या मृत्यूने कुटुंब उद्ध्वस्त झालंय. ही घटना नाशिकच्या शांततेला लागलेलं गालबोट ठरली. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.